सरकारची निर्यात बंदी, साखर उद्योग अडचणीत. 3 महिन्यातच फिरवला निर्यातीचा निर्णय. केंद्राच्या निर्णयानंतर शेतकरी आक्रमक. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असतानाच आता साखर उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर तत्काळ बंदी लागू केली. 30 सप्टेंबर पर्यंत लावण्यात आलेल्या या बंदीचा फटका आता देशभरातील साखर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारनं साखर निर्यात बंदीचा निर्णय का घेतलाय ते पाहूया. साखर निर्यात बंदीच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेतील दरवाढ रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसंच देशांतर्गत टंचाई भासू नये म्हणून साठवणूक आणि पुरवठा सरकार वाढवणार आहे. जागतिक दरवाढ आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. इतकंच नव्हे तर आता साखरेचा समावेश निर्बंधात्मक ऐवजी प्रतिबंधित श्रेणीत करण्यात आलेला आहे. तसंच अमेरिका, युरोपियन युनियन आणि सरकार ते सरकार अंतर्गत होणारी निर्यात सुरू राहणार आहे. तर आधीच ठरलेली निर्यात यातून वगळण्यात आली. केंद्र सरकारच्या साखर निर्यात बंदीचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यांना बसणार आहे. त्यामुळे शेतकरी नेते चांगलेच आक्रमक झाले. साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घेण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे एकूणच साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना. एकतर गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवलेली नाही आहे आणि एमएसपी न वाढवल्यामुळं 4 वर्षामध्ये सातत्यानं साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत, वाढत नाहीये. साखर उद्योग अगोदरच संकटात होता. एफआरपीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी अनेक साखर कारखान्याची स्थिती महाराष्ट्रभर आहे. अशा पार्श्वभूमीवर एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे. केंद्र सरकारने हा निर्णय परत त्याचा फेरविचार करावा आणि तातडीनं निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो. इतकंच नव्हे तर कारखानदारांचं आर्थिक गणित कोलमडून शेतकऱ्यांची एफआरपी रखडणार आहे आणि थकबाकी देखील वाढण्याची चिन्ह आहेत. साखर मार्केटमधनं कमी झाले आणि येणारे उत्पादन होणारे आता जे साखर आहे ते साखर परत उत्पादन होणार आहे. तर गेल्याला स्टॉक जर गेला तर ते कारखानदार आम्हाला चांगल्या पद्धतीचा दर देतील. जर त्यांचा स्टॉकच पडून राहिला आणि परत आणि जर साखर निर्मिती झाली तर ते भाव पडणार आहेत आणि जे भाव पडले तर आम्हाला ते साखर कारखानदार दर देणार नाहीत. साधारणतः 3400 पासून ते 3800 पर्यंत या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सहकारी साखर कारखान्यांनी दर दिलेले आहेत. एफआरपी प्रमाणे साधारणतः 4-4.5 हजार दर पुढे मिळेल अशी अपेक्षा धरून शेतकरी काम करायला आहे. त्याच्यामुळं ह्या निर्यात बंदीमुळे त्याच्यावरती सहकार साखर कारखान्यांच्यावरती परिणाम होणार, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्यावरती होणार. त्यामुळे ही निर्यात बंदी कसल्याही परिस्थितीत कमी केली पाहिजे. 3 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साखर निर्यातीचा कोटा 5 लाख टनानं वाढवला होता. इतकंच नव्हे तर देशातील साखर उत्पादन चांगलं असल्याचा दावा करत सरकारनं याच कोट्यात पुन्हा 87,000 टनांची वाढ केली होती. मात्र 3 महिन्यातच साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कारखाने आणि शेतकरी दोन्हीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.